पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। Just get out. Get out of my office right now. कौन बंद करे? हाथावर. काय झालं रितेश भाई, तुम्ही का असे भांडताय? अरे अनुबेन हा बघ ने, मी काय नाही केला. मी फक्त याच्याकडे कुंडली मागितली. हा आता कुंडली प्रत्येक प्रोजेक्ट साठी मॅन्डेटरी डॉक्युमेंट आहे तर आहे, आणि माझ्यासाठी नाही मागितली, काकाजींसाठी मागितली. हा एवढा चिडतोय म्हणजे मान्य आहे मला. मी ओरडला पण झगडा येणे सुरू केला. झगडा सुरू केला. तुम्ही एवढंच म्हणाला? फक्त कुंडली मागितली, तुम्ही एवढंच झालं? ना हिम्मत असेल त्यांना सगळं खरं खरं सांगा ना, काय घडलं ते सांगा ना त्यांना. बघा अनुष्का, हा माणूस खूप काही बोलला, मी शांतपणे ऐकून घेतलं, पण आता दिस इज द लिमिट. यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही ही डील चौधरींवर, एस्पेशली माझ्यावर उपकार म्हणून करताय. मला सिंपती दाखवता. इज इट ट्रू? हे खरं असेल तर आपण नको करूया ही डील. नाही असं काही नाही. अरे असं काय नाही का, भाजला अनुबेन, तर भाजलं. आता मी ह्याच्या पुढे ना मी ऐकूच शकत नाही. हा वाटेल ते बोलतो. उड इत्येस मेहता चू असं एकदा ऐकायची मला सवय नाही. हा हे बघ अनुबेन, फायनल. आता हे प्रोजेक्ट नाही, इथपासून तूच लीड कर. तू काहीतरी डिसिजन घे, तू कर. कळलं? मी तुला असिस्ट करेन. बस दॅट्स इट. माझा रोल संपला. कळलं? बस मला हे प्रोजेक्ट करायची इच्छा नाही. बस इनफ. रितेश भाई, सुटलो. आता अनुबेनला तिचा पास्ट आठवण्यापासून जगातली कुठली पण ताकद रोखू शकत नाही. चौधरींना त्यांची भाऊ परत मिळणार. जलसा बनाव, जलसा. ये धटत. आय एम सॉरी. ते नाही, तुम्ही बसा. नाही मी निघते आता. हे कुंडली वगैरे हे बघणं खरंच गरजेचं आहे का? नाही म्हणजे कुंडली मॅच झाली नाही तर आपण काय बिझनेस करायचा नाही? कुंडली पाहून बिझनेस करणं ही पप्पांची श्रद्धा आहे, आणि जर नियतीच्या मनात असेल तर कुंडली जुळणारच, ही माझी श्रद्धा आहे. लंच टाइम झालाच आहे. तुम्ही खाऊन जाता का थोडंसं? नाही नको, मी निघते. नाही थोडंसं, म्हणजे आज पहिल्यांदाच तुम्ही आमच्या ऑफिसला आलात, आणि डोंट वरी, मी रोज सांडग्याची भाजी नाही आणत. बरं थांबते. थँक्स. बसा. आटला समय पच्ची पण ती केवी रीते बार ना आवी, म्हणजे प्लान एकदम सक्सेसफुल झाला वाटतं. एवढ्यापर्यंत सगळा भांडाफोड झाला असणार. अनुबेनला नक्कीच तिचा पास्ट आठवला असणार. एक्सक्यूज मी, ते यशवंत चौधरींबरोबर मीटिंगला तर मॅडम आल्या होत्या ना? ते मीटिंग संपली काय? गेले मॅडम? नाही सर, मीटिंग सुरू आहे अजून. आतून कोणी काय डॉक्टर वगैरे बोलवला काय? नाही. ते आतून कोणी पाणी, साखर पाणी वगैरे मागवला काय? आतून कोणी बेसूट पडला म्हणून? नो सर. आतमध्ये काय गाई गडबड काय झालं काय? हा नो सर, असं काहीच झालेलं नाहीये. हे भगवान, अंदर बद्धू शांती छे, म्हणजे मारा प्लान फेल गेला. फेल. ओके फाइन.
नो प्रॉब्लेम. चुप, वांधो નથી. एक्सक्यूज मी सर. हॅलो सर. हॅलो. सर, ज्या मॅम केबिन मध्ये बसले आहेत त्यांना ओळखता का तुम्ही? ऑफकोर्स. हा, म्हणजे काय झालं ना, मला त्यांचा आवाज जरा ओळखीचा वाटला म्हणून तुम्हाला विचारायचं होतं. यांना अनुबेनचा आवाज ओळखीचा वाटला म्हणजे यांची हेल्प घेऊन हालचाल करता येईल. अनुष्का मेहता, वुमन, व्हेरी स्ट्रॉंग बिझनेस वुमन. ते यशवर्धन चौधरीनं ऑक्शन मध्ये धूळ तटवला ना, ते अनुष्का मेहता. अच्छा, त्याच का त्या? येस. नाही, बट डोंट मिसअंडरस्टँड ना. म्हणजे ऍज अ बिझनेस वुमन शी इज व्हेरी स्ट्रॉंग, जबरदस्त स्ट्रॉंग छे. बट ऍज अ ह्युमन बिंग व्हेरी सॉफ्ट, व्हेरी कोमल. सगळ्यांना असं बरोबर घेऊन चालते, रायवलरी वगैरे असं काही मनात नाही ठेवत. आता हे बघा ना, ऑक्शन मध्ये अनुबेन लँड जिंकली, पण ती लँड चौधरींना केवढी इम्पॉर्टंट आहे हे जेव्हा तिच्या लक्षात आलं ना, सगळी रायवलरी बाजूला ठेवून ते आता यशवर्धन चौधरी बरोबर प्रोजेक्ट करते. हो का? हा, मग ते मीटिंग साठी आले ना ते. द अनुष्का मेहता. आणि ते वुमन एम्पॉवरमेंटला जाम इम्पॉर्टन्स देतात त्या. हा, यू शुड मीट हर. तुम्ही भेटला काय? नाही ना. अच्छा, एकदा भेटा तुम्ही. हो, नक्कीच. खरं तर त्यांचा आवाज इतका गोड आहे ना आणि इतका जवळचा आहे की खरंच त्यांना भेटावं असं वाटतंय. नक्कीच भेटायला हवं त्यांना. ओके, ऑल द बेस्ट. आता होणार, आता नक्कीच काहीतरी होणार. सगळं चेक करून झालंय आणि एव्हरीथिंग इज ओके. आय थिंक आपण आता हा प्रोजेक्ट गो हेड करायला हवा. मीन्स इफ यू डोंट माइंड. नो ऑफकोर्स, म्हणजे वाय विल आय माइंड. नाही, आणि खरं तर म्हणूनच मला असं वाटतं की या प्रोजेक्टमध्ये तुम्ही सुद्धा इन्व्हॉल्व असावं, कारण यु नो त्यांनी खूप गोष्टी सोप्या होतील. एस्पेशली मिस्टर मेहतांबरोबर काम करणं सोपं होईल जरा. अदरवाइज आय डोंट नो. खरं सांगू तर रितेश भाई एवढा वाईट माणूस नाहीये, पण थोडे कधीतरी. बट आय एम शुअर तुम्ही लवकरच त्यांना सांभाळून घ्याल. आय होप सो. आय थिंक आता मला निघायला हवं, उशीर होतो. शुअर, मी तुम्हाला ड्रॉप करतो. काय? ही तुम्हाला हवी असलेली फाईल. हा, ऍक्च्युली राम 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 राम. काय काय उठा 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 सर. काय? सर उठा 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 उठा. बघू नका तिकडे बाहेर बघते 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 बघते. राम 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 राम. सुरेश, नाही, 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 चला, चला, आपण सुरेश, निघूया, सर. आपण इथूनच निघूया. सुरेश, काय चाललंय तुझं? ऐक, सुरेश, समोर बघा, इकडे बघा, बाहेर बघा, तिकडे बघू नका. सुरेश, त्या अनुष्का मॅडम नाही 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 सर. नेहा मॅडमची काय ते इच्छा पूर्ण राहिली असणार. ते वाक्य बघू नको बघू नको. शुद्धीत ये जरा. अनुष्का मेहता आहेत त्या. काही निळा मॅडमचं भूत बीत काय नाहीये, कळलं? हाय, मी अनुष्का. हाय. हे बघा, भूत कधी असं शेक हँड करतं का? सेकंड कर. काय करतोय सुरेश? नीट शेक हँड कर. हाय. इडियट. त्या अनुष्का मेहता आहेत, आपण काम करतो त्यांच्या बरोबर. ओके, त्या फक्त दिसतात नेहा मॅडम सारख्या. मी पण असं टच करून बघा. शट अप सुरेश, बाहेर जा.
आणि ऐक सुरेश, हा तुम्हाला पटलं ना, तुम्हाला पटलं नाही भूत आहेत म्हणून. सुरेश हा. गप बस. परत भूत भूत केलं ना, खऱ्या भूताकडे तुला घेऊन जा. ओके? आणि बाहेर जाऊन यांच्याबद्दल कोणाला काही सांगायचं नाही. कळलं? कळलं तुला? आणि फोन का बंद आहे? किती दिवस सांगायचं की फोन बंद आहे, चालू नाहीये म्हणून? फोन चालू आहे सर. बघा, फोन बंद आहे सर. फोन बंद आहे. नेहा मॅडम आहेत पण दिसत नाही. मला काही कळत नाहीये. तू जा, बाहेर जा. मी सुरेश. बाहेर जा. कुठे चाललाय? राम 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 राम. जा, 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 राम 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 राम. आय एम रिअली व्हेरी सॉरी. म्हणजे तो असं काही रिॲक्ट करेल असं मला खरंच वाटलं नव्हतं. फारच गांगरून गेलाय तो. आय नो, मला वाटलं नव्हतं एवढं काही होईल. ऍक्च्युली मी वर येणारच नव्हते, पण मग रितेशबाईंमुळे. पण एक रिक्वेस्ट करू का? शुअर. म्हणजे जोवर सगळा स्टाफ जात नाही तोवर मी इथेच थांबू का? नाही म्हणजे परत बाहेर गेल्यावर काही गोंधळ नको व्हायला. शुअर शुअर या, माझी काहीच हरकत नाही. आय नो. कारण सर, एक मिनिट. मे कम इन सर? एक्सक्यूज मी. काय झालं शेफाली? आज चक्कर नॉक करून आत येते तू? नाही सर, ते मला विचारायचं होतं. काय 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 विचारायचं होतं? हा, मला विचारायचं होतं की मी आज लवकर गेले तर चालेल का? हो चालेल चालेल. ओके बाय. सर का ते तर विचारा. का लवकर जायचं शेफाली? मम्मीची तब्येत खराब आहे ना म्हणून. हो, जा. चालेल? हो चालेल. ओके जा, बाय. काय झालं शेफाली? सर त्या आत बसल्यात त्या अनुष्का मेहताच आहेत ना? हो, अनुष्का मेहताच आहे. तू ओळखते त्यांना? मी हं? नाही, मी ओळखत नाही. ते काय ना, त्यांच्याबद्दल भरपूर ऐकलंय, तर म्हटलं जरा भेटून घेऊया. भेटू का? नाही आता नको. आईची तब्येत बरी नाहीये ना? कोणाच्या? तुझ्या आईची तब्येत बरी नाहीये ना, आता म्हणालीस तू. हो सॉरी. हा, आपण नंतर भेटू त्यांना. तू आता घरी जा. गो बाय. हा, बाय. छोकरी, छोकरी, हाय. हॅलो. ते आपण वर भेटलो नव्हतो काय? हो सर, गॉट इट. झालं तुमचं काम? नाही म्हणजे होईल, वांधो नाही. तुम्ही भेटला काय अनुष्का मेहता ना? कशी वाटली पर्सनॅलिटी? इम्प्रेसिव्ह ना? नाही म्हणजे यश सर आणि अनुष्का मॅमची एक महत्वाची मीटिंग सुरू होती ना, म्हणून कोणालाच आत जायला परमिशन नव्हती. छोकरी म्हणजे ते मॅडम, ते काय आहे, तुम्ही भेटायला पाहिजे एकदा. म्हणजे तुमच्यासारख्या ब्राईट, प्रोग्रेसिव्ह, प्रॉस्पेक्टिव्ह एम्प्लॉईने एकदा भेटायला पाहिजे अनुबेंना. ते बोलतात कसे, डील करतात कसं, ते अभ्यास करायला भेटला पाहिजे. नाही बरोबर आहे मी सर. भेटू? हा, काय फ्री? मी एकदम चार्ज काय ना, एकदम फ्री मध्ये. नाही सर, मला खूप आवडलं असतं भेटायला त्यांना, पण आता ना मला घरी जायची जरा घाई आहे, मला निघायचं. मे बी सम अदर टाइम. हा, थँक्यू, बाय. मॅडम कोण होती ती? नाही म्हणजे तिला मला भेटायचं होतं म्हणून विचारलं. आय नो, आय एम सॉरी. ती शेफाली आहे, नेहाची बेस्ट फ्रेंड. बहीणच म्हणा खरं तर. खूप हट्टी आहे ती, आणि नेहा तिचं सगळं ऐकायची. तिला प्रेमाने खूप सांभाळून घ्यायची. नेहा गेल्यापासून ऍक्च्युली ती पण खूप हल्ली आहे. तुम्हाला बघितलं असतं तर ही नेहाच आहे म्हणून मागे लागली असते, आणि परत गोंधळ. म्हणून ऍक्च्युली नेहा सगळ्यांवर इतकं प्रेम करायची, इतकं सांभाळून घ्यायची, सगळ्यांशी इतकं जवळचं, इतकं आपुलकीचं नातं होतं ना, की तिच्या आठवणींमधनं बाहेर पडणं शक्यच नाही. मीच अजून स्वतःला सावरतोय, तर बाकीच्यांचं काय सांगू.
आय मिस हर. आय एम सॉरी. ऑफिस मधला पण बद्दा माणूस निघून गेला तरी काय घडलेलं दिसत नाही आणि सगळीकडे शांतता आहे. मतलब अनुबेनला काय आठवलेलाच नाही. काय करायचं अनुबेनला जर आठवायला हवं असेल तर तिच्या मेमरीला एक हिट द्यायला पाहिजे आणि मेमरीला हिट द्यायची असेल तर अजून थोडा टाइम द्यायला पाहिजे. हेलो, चाबी दे ना मुझे, गाड़ी की चाबी सुबह दी थी ना. हो साहेब, तो सकाळी दुसरा वॉचमन असतो, त्याच्याजवळ दिली असेल. तरी पण शोधतो मी. अरे यार तुम इतनी स्पीड से ढूंढेगा ना रात हो जाएगा इधर. हाँ मेरे को सोना पड़ेगा इधर. इसमें तो चाबी नहीं है. तेच तर तुम्हाला बोललो ह्याच्यात नसेल म्हणून. अरे तुम्हाला बोललो ना म्हणजे तू असं चाबी उडवत उडवत उडत फिरला तर कुठेतरी पडली असेल ना इकडे तिकडे. हे बघ मेहता शू रितेश मेहता. तुझा तो यशवर्धन चौधरी आहे ना, त्याचा बिझनेस पार्टनर आहे, त्याचा जिगरी दोस्त आहे मी. ना ना अभी उसको फोन करता हूँ ना तो तेरी नौकरी से हाथ धो बैठेगा तू. नको नको साहेब. साहेब नोकरी गेली तर मी उपाशी मरेन. हो नको, मी चावी शोधतो. तो चाबी ढूंढ ने. हेलो हेलो, ये फोन का नाही लागत इथून. हो साहेब, मोबाईल जॅमर लावलाय. जॅमरचे कुठे जॅमर? तो आतमध्ये बटन आहे. ओके हा, तू इथं काय चाबी ढूंढणार तू? या थँक गॉड गेलेत सगळे. पण माझ्याच ऑफिसमध्ये मी असा लपत छपत. इट्स व्हेरी वियर्ड. आय नो, मी पण असं कधी केलं नाहीये. सॉरी. पण आजचा दिवस खरंच खूप चांगला होता. म्हणजे बरंच काम झालं, बरंच डिस्कशनही झालं. सो थँक्यू. हो, पण नेक्स्ट टाइम आपण रितेश भाईंना पण सांगू, म्हणजे तिघांना डिस्कस करता येईल. शुअर. या ना. सिक्योरिटी सिक्योरिटी. का झालं? हा, थोडा घोळ झालाय. म्हणजे हा दरवाजा बंद आहे. आय मीन हा दरवाजा बंद लॉक झालाय. मला असं वाटतं की आपण आत अडकलोय.